नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा प्रॅक्टिस सेट 12.2 बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, मदर इज द 25 इयर्स ओल्डर दॅन हर सन. मदर किती 25 इयर्सने ओल्डर आहे तिच्या मुलापेक्षा. सन म्हणजे काय, मुलं. फाइंड सन्स एज. सन्सचं एज काय करायचं आपल्याला, फाइंड करायचं म्हणजे त्याचं वय किती ते काढायचं आहे. इफ आफ्टर 8 इयर्स द रेशो ऑफ सन एज टू मदर एज. सन एज टू मदर एजचा रेशो काय सांगितला आहे, 4:9 दिलेला आहे. ओके, 4/9. चला मग आन्सर बघूया. लेट द TH द. ओके, सन्स प्रेझेंट एज बी एक्स इयर. आपल्याला मुलाचं एज माहीत नाही सनचं, मग ते काय आपण केलं कन्सिडर एक्स इयर्स. ओके, नेक्स्ट पॉईंटमध्ये मदर इज 25 इयर्स ओल्डर दॅन हर सन. मदर इज 25 इयर ओल्डर दॅन हर सन. हे वाक्य आपण इथे लिहून घेतलं. नंतर नेक्स्ट एज काय, मदर प्रेझेंट एज इज. मदरचं प्रेझेंट एज का पण आपल्याला माहीत करायला लागेल. एक्स प्लस काय 25 काय असेल, एक्स प्लस 25, कारण सनचं आपण काय घेतलेलं आहे एक्स इयर. मग एक्स प्लस 25 काय येईल, मदरचं एज आफ्टर 8 इयर्स, 8 वर्षानंतर. 8 वर्षानंतर हा पॉईंट काय येईल आपला, 8 वर्षानंतर त्यांनी काय सांगितलं 8 इयर्स. रेशो ऑफ सन एज टू मदर एज विल बी 4:9. मग काय लिहिलं आपण, सन एज विल बी एक्स प्लस 8. 8 वर्षानंतर सांगितलं ना, एक्स प्लस 8 इयर्स, कारण एक्स हा आपला एक्स आणि प्लस काय केलं 8 इयर्स. 8 वर्षानंतर म्हणजे 8 इयर्स. अँड मदर एज विल बी. मदर एज काय करू आपण, मदर एजचं काय एक्स प्लस 25 आणि प्लस 8 घेऊ, कारण 8 वर्षानंतर तिचे पण काढायचे आईचे पण. एक्स प्लस 25 प्लस 8. मग एक्स प्लस 25 प्लस 8 किती झाले तुमचे 33 आणि एक्स प्लस 33 हे तुमचं झालं काय मदर एज. मग नंतर आपल्याला रेशो दिलेला आहे फ्रॉम द गिवन कंडिशन. मग सन एज डिवायडेड बाय मदर एज. आता रेशो आपल्याला गिवनच दिलेला आहे, तो काय 4:9 दिलेला आहे तुम्हाला, बरोबर. आता तुम्हाला सन एजचं माहीत झालं, एक्स प्लस 8 केलं आपण, आणि मदर एज काय होतं तुमचं, मदर एज एक्स प्लस 13, ते पण इथं लिहून घेतलं एक्स प्लस 13. आता इथं काय करायचं तुम्हाला, क्रॉस मल्टिप्लिकेशन 4नी ह्या टर्मला. पाठीमागच्या आपण प्रॅक्टिस सेट 12.1 बघितल्याप्रमाणे, बघितलं नसेल तर बघून घ्या तुम्ही. ओके, एक्स प्लस 33नी 3ला कशाने मल्टिप्लाय करायचे 4नी, आणि एक्स प्लस 8ला 9नी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. चला तर मग नेक्स्ट स्टेप बघूया. नेक्स्ट स्टेपमध्ये 9 इंटू एक्स प्लस 8 आणि इज इक्वल टू 4x प्लस 33 हे आपण करून घेतलं. आलं लक्षात, कसं केलं आहे हे बघा. इथे हे एक्स प्लस 33 इकडे गेलेलं आहे, 9 इकडे आलेलं आहे इज इक्वल टूच्या साईनच्या. आलं लक्षात. नंतर 9 इंटू एक्स किती झाले तुमचे 9x, 9 इंटू 8 72, 9 8 72, प्लस साईन तसे घेतले इज इक्वल टू द साईन 4 इंटू एक्स 4x, 4 32 132. ओके, 9x 4xची टर्म काय केली एक साईडला सेपरेट करून घेतली. 9x इकडे येतं आणि 4x काय होईल मायनस होईल, कारण इकडं प्लस साईन आहे त्याला, इकडे येतं आणि मायनस. 72 इकडं प्लस आहे, इकडे जाताना मायनस होणार आहे. 132 मायनस 72 केलं. मग इथे काय 9x मायनस 4x 5x आले. 132 मायनस 72 काय आन्सर येईल 60. मग डिवाइड बाय 5 ऑन बोथ साईड. 5 काय केलं आपण, हा 5 कॅन्सल करायचा आहे म्हणून आपण काय केलं 5 ऑन बोथ साईड. मग 5 इथं पण डिवाइड केला या टर्मला आणि याला पण केला, बरोबर. 5 1 5, मग 1x राहिला, आणि इथे 5 12 60, इथं 1 राहिला. 1ने डिवाइड केलं म्हणजे काय उत्तर येईल x इज इक्वल टू 12. ओके, द सन एज इज 12 इयर्स. सनचं एज किती निघाला आपलं, x इज इक्वल टू 12 इयर्स. आलं लक्षात. सेकंड क्वेश्चन आहे, द डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज ग्रेटर. डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज काय ग्रेटर आहे दॅन इट्स न्यूमिनेटर. न्यूमिनेटरपेक्षा बाय 12 कितीने 12ने मोठा आहे. इफ न्यूमिनेटर इज डिक्रीज बाय 2. न्यूमिनेटर काय केला डिक्रीज बाय 2ने डिक्रीज केला. अँड डिनोमिनेटर इज इन्क्रीज बाय 7 आणि
डिनोमिनेटर इंक्रीज केला 7ने. न्यू फ्रॅक्शन इज इक्वेशन टू 1/2. फाइंड द फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं. लेट द न्यूमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन बी एक्स. ओके, द काय केलं, फ्रॅक्शन न्यूमिनेटर आपल्याला माहीत नाही त्यामुळे एक्स कन्सिडर केला. द डिनोमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन न्यूमिनेटर बाय 12. हे बाई इथं दिलेल्याप्रमाणे आपण ग्रेटर दॅन 12 इथे लिहून घेतलं. बरोबर, सेंटेन्स तसं लिहून घेतलं, काही चेंजेस केले नाही याच्यामध्ये. नंतर द डिनोमिनेटर इज एक्स प्लस 12. काय केलं, डिनोमिनेटर कितीने, एक्स प्लस 12ने काय केलं, तुमचा इन्क्रीज झालेला आहे. ग्रेटर आहे, ग्रेटर म्हणजे काय केलं, एक्स प्लस 12 घेतला आपण. बरोबर, डिनोमिनेटर. द फ्रॅक्शन इज एक्स डिवायडेड बाय एक्स प्लस 2. आता इथं काय आपलं हे काय न्यूमिनेटर एक्स आणि डिनोमिनेटर काय एक्स प्लस 12 आहे, कारण हा ग्रेटर आहे त्याच्यापेक्षा, म्हणजे एक्स प्लस 12 घेतला. नंतर द न्यूमिनेटर इज डिक्रीज बाय 2. आता इथं काय डिक्रीज बाय 2 काय सांगितलं, न्यूमिनेटर डिक्रीज बाय 2. मग एक्स मायनस काय करावं लागेल, इथं 2 करावं लागेल. द न्यू न्यूमिनेटर इज एक्स मायनस 2. कारण काय केलं, डिक्रीज झाला. डिक्रीज म्हणजे काय, कमी झालेला आहे, त्यामुळे एक्स मायनस 2 कन्सिडर केलं. द डिनोमिनेटर इज इन्क्रीज बाय 7. डिनोमिनेटर काय झाला, इन्क्रीज किती झाला, 7ने झाला. म्हणजे याच्यामध्ये एक्स प्लस 12 प्लस काय होईल, तुमचा 7 ॲड होईल. मग इथं लिहिताना आपण सेंटेन्स काय लिहू, द न्यू डिनोमिनेटर इज एक्स प्लस 12 प्लस 7. मग 12 प्लस 7 19, एक्स प्लस 19 आलं, इथं आलेलं आहे. आता इथे काय दिलेलं होतं आपल्याला, इक्विव्हॅलंट किती, 1/2 दिलेला आहे. द न्यू फ्रॅक्शन इक्विव्हॅलंट विथ 1/2. इथे काय होता, एज रेशो दिलेला होता. बरोबर, तसं तिथं काय दिलं, इक्विव्हॅलंट विथ दिलेला आहे. तर मग तो आपण इथं 1/2 घेतलेला आहे आणि आलेलं इक्वेशन आपलं एक्स मायनस 2 आणि एक्स प्लस 19 आलेलं होतं. बरोबर, आता इथं काय क्रॉस मल्टिप्लिकेशन काय, तर 2 याला मल्टिप्लाय होईल आणि एक्स प्लस 19 1ला होईल. म्हणजे हे काय झालं, इकडे झालेलं आहे. 2x 2 × 2 4. इथं मायनस साईन इज इक्वल टू 1x. काय एक्सच लिहावं लागतं तुम्हाला, प्लस 19. एक्सला 1ने मल्टिप्लाय केला असतात, एक्सच येतं 1ने कोणत्याही एक्स वाय असू काही असू तर एक्सच येतं. इथं 2 असेल तर मग 2x आलं असतं. ओके, आता इथे 19 आलेलं आहे. नंतर 2x एक्स इकडं आला, मायनस झाला, मग इथे काय उरलं, 2x एक्स गेला, काय एक्सच मायनस राहिला तुमचा, कारण इथं 1x राहील, पण 1 आपण लिहित नाही, 1x असेल तर एक्सच लिहितो. 19 प्लस 4 23, कारण मायनस इकडे जाताना प्लस होईल. मग इथे 23 झाला. मग एक्स प्लस इथं काय केली, व्हॅल्यू आपली पुट केली दिलेल्याप्रमाणे. एक्स आता हे तर कळालं इथपर्यंत स्टेप तुम्हाला. एक्स डिवायडेड एक्स प्लस 12 हे कुठून गेले, रिक्वायर्ड आपल्याला रिक्वायर्ड दिलेलं होतं अगोदर एक्झाम्पलमध्ये. आलं आहे लक्षात तुम्हाला, हे बघा इथे तर फ्रॅक्शन ऑफ एक्स डिवायडेड बाय एक्स प्लस 12 आपण घेतलेलं होतं, तसंच त्या फ्रॅक्शननुसार आपल्याला इथे आपण हे घेतलेलं आहे. आता इथे काय करायची तुम्हाला, एक्सची व्हॅल्यू फक्त काय करायची, पुट करायची. एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे तुमची, ओके, इथं आलेल्या व्हॅल्यू ह्या 35 आणि 23 इथे पुट केली आणि हे गिवन इक्वेशन आपलं आलेलं आहे. इथं एक्स डिवायडेड बाय एक्स प्लस 12. आता एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे 23, मग इथं आपण 23 लिहू. ओके, आणि इथे पण काय 23 प्लस इथं किती आले 12 आले, मग इथं 23 येतं ॲज इट इज 23 बाय 35 आणि इथे एक्स प्लस 12 इज इक्वल टू 23 डिवायडेड बाय 35 आपलं आलेलं उत्तर. आणि द फ्रॅक्शन इज 23 डिवायडेड बाय 35. तर थर्ड एक्झाम्पल, द रेशो ऑफ वेट ऑफ कॉपर अँड झिंक इन ब्रास ॲलॉय. रेशो किती दिलेला आहे त्यांचा वेटचा, कॉपर आणि झिंकचा 13.7. फाइंड द वेट ऑफ झिंक इन अ ब्रास अनसाइंड वेट 700 ग्रॅम. आन्सर काढा. द रेशो ऑफ द वेट ऑफ कॉपर अँड झिंक इन ब्रास इज किती दिलं आहे 13.7. लेट द वेट ऑफ कॉपर इज 13x ग्राम. 13x ग्राम केलं आपण कसलं, कॉपरचं, आणि याचं किती झिंकचं 7 ग्राम. ओके, देन द वेट ऑफ झिंक इज 7x ग्रॅम. फ्रॉम द कंडिशननुसार काय सांगितलं आहे, फाइंड द वेट ऑफ झिंक अँड ब्रास वेट इज 70 ग्राम. त्याच्यानुसार आपण काय करणार, इथे
फ्रॉम द कंडिशन 13x + 7 इज इक्वल टू किती आहे, दोघांचं वेट मिळून किती आहे 700 ग्राम. ओके, 700 लिहिले, 13x + 7x, मग दोघांची ॲडिशन किती आली 20x आली. इथं 700 तसेच ॲज इट इज. डिवाइड बाय 20 ऑन बोथ साईड. डिवाइड काय केले, बोथ साईडला डिवाइड केले. मग 20x ला डिवाइड 20 केले तर किती उरले रिमेनिंग 1x. ओके, इथे 0 0 कॅन्सल. 2 ने 70ला डिवाइड केलं किती आले 35, म्हणजे x इज इक्वल टू तुमचे किती राहणार आहे 35. ओके, द वेट ऑफ झिंक 7x. x इज इक्वल टू किती 7 × x करायचं आहे. झिंकचं वेट काय 7x होतं. 7 × x ची व्हॅल्यू किती 35 आली. 7 × 35 245 ग्रॅम. द वेट ऑफ झिंक ब्रास अँड स्टील इज 245 ग्राम. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4th नंबरचा. फाइंड 3 consecutive whole number whose sum is more than 45 but less than 54. कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहे त्यांची ॲडिशन किती, सम म्हणजे काय ॲडिशन मोर दॅन 45 बट काय लेस दॅन 54. 45पेक्षा जास्त आणि 54पेक्षा कमी आहे. तर ॲन्सर लिहिताना द डिफरन्स बिटवीन द कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर इज 1. आता काय केलं आपल्याला माहीत नाही म्हणून आपण 1 कन्सिडर केला. लेट द 3 कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर 3 कन्सिडर केले आपण. समजा बी एक्स पहिला x + 1 आणि x + 2 हे 3 कन्सिडर केले. ओके, नेक्स्ट काय नाव x + 1 + x + 3 तिघांची काय केली आपण होल नंबरची ॲडिशन केली, पण ती काय लेस दॅन 45. तर 3x + 3 लेस दॅन 45 म्हणजे x + x किती झाली 3x. 1 + 2 3 काय आलं, हे पूर्ण सेंटेन्स सोडून घेतलं एक्झाम्पल. नंतर सबट्रॅक्ट 3 ऑन बोथ साईड. बोथ साईडला काय केलं 3 ने सबट्रॅक्ट केलं. इथे पण केलं, इथं पण केलं आणि इथे पण केलं. 45 मध्ये 3 गेट कॅन्सल. मग 3xच रिमेन राहिले. 45मधून 3 मायनस केले किती उरले 42 उरले तुमचे. रिमेनिंग राहिले. डिवाइड बाय 3 ऑन बोथ साईड. बोथ साईडला काय केलं 3 ने डिवाइड केलं. मग 3 गेट कॅन्सल. एक्सच रिमेनिंग राहिला. इथं किती 3 ने डिवाइड केलं 14 दा 42 इथं 14 उरले. x इज इक्वल टू 14. x इज इक्वल टू 14 लेस दॅन मग x इज इक्वल टू 15. ओके, x + 1 इज इक्वल टू काय येईल तुमचा 16. x + 2 इज इक्वल टू 17. 5th number example. In a 2-digit number, the digit at the 10th place is twice. 10th place पर तो नंबर है तो किती आहे twice आहे. The digit at the unit place पेक्षा तो काय आहे twice आहे. If the number obtained by interchanging the digits is added. इंटरचेंज केलं तर नंबर काय होता ॲडेड होता. टू द ओरिजिनल नंबर द सम इज 60. तर नंबर इंटरचेंज करून त्यांची ॲडिशन केली तरी किती 66 येते. फाइंड द ओरिजिनल. तर ओरिजिनल नंबर काय असेल तो आपल्याला शोधायचा आहे. ॲन्सर लेट द डिजिट ॲट द युनिट प्लेस बी एक्स. युनिट प्लेसला जो नंबर आहे त्याला आपण कसे काय करू एक्स कन्सिडर करू. डिजिट ॲट द 10th प्लेस इज टॉईस. युनिट प्लेसपेक्षा काय बोलले तो टॉईस आहे बरोबर. द डिजिट ॲट युनिट प्लेसपेक्षा तो टॉईस आहे. मग 10th प्लेस डिजिट इज 2x. आपण इथं युनिट प्लेसचा किती कन्सिडर केला x केला. तर टॉईस म्हणल्यावर किती 2x. टॉईस म्हणजे 2x बरोबर. मग आता लिहिताना इक्वेशनमधील आपण कसं लिहू नंबर इज इक्वल टू 10 × x. आता म्हणशाल 10 कुठून आला तुमचा 10 काय सांगितले होते इथं 10 प्लेसवर आहे म्हणून 10 मल्टिप्लाय बाय टॉईस आहे म्हणून 2x बरोबर. प्लस दोघांची ॲडिशन सांगितली ॲडेड x मल्टिप्लाय बाय 1 हा युनिट प्लेसला आहे म्हणून 1 घेतला आणि x का बरं इथं x आलेला आहे आपला युनिट प्लेसचा x म्हणले होते. 2 नंबर घ्यायला लावले होते त्यांनी x आणि 2x. 10 × 2x मल्टिप्लाय केले तर किती होती 20x. 10 to the 20 आणि हा x इथे x × 1 x. 20x + 1 इज इक्वल टू किती होता आपले 21x. हे इक्वेशन आपण ए मानू कन्सिडर करू. ओके,
नेक्स्ट आहे द नंबर ऑफ 10 बाय इंटरचेंजिंग द डिजिट. आता नंबर काय केले, इंटरचेंजिंग केली. म्हणजे आपण काय करू, 10 तिथेच राहून देऊ, 1 पण तिथे राहू. एक्स फक्त 2च्या ठिकाणी 2x ठिकाणी 2x 1च्या ठिकाणी रिप्लेस करू. चला आता मग इक्वेशन बघू. एक्स ॲट द 10 प्लेस अँड 2x ॲट द युनिट प्लेस. बरोबर. द न्यू नंबर म्हणजे आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिले तेच करतोय आपण. हे बघा, इंटरचेंजिंग द डिजिट ॲडेड टू द ओरिजिनल नंबर. काय आलं तेच करतोय आपण. द न्यू नंबर इज इक्वल टू 10 इंटू एक्स. इंटरचेंज केल्यावर 10 मला मल्टिप्लाय काय झाला, एक्स आला, प्लस 2x इंटू 1 झाला. 10 इंटू एक्स 10x, 2x मल्टिप्लाय बाय 1 2x, 10x प्लस 2x 12x. हे इक्वेशन आपलं बी झालं आहे. आता इथं कंडिशन काय सांगितली होती आपल्याला, डिजिट इंटरचेंजिंग केल्यानंतर ओरिजिनल नंबर याची त्यांची सम किती आहे 66. म्हणजे 21x प्लस 12xची सम किती सांगितली होती आपल्याला 66. 21x प्लस 12x इज इक्वल टू 66. हे इक्वेशन लिहून घेतलं आपण. मग 21 प्लस 12 किती होता, 33 होता. 2 प्लस 1 किती झाले 3, 1 प्लस 2 3 झाले. आणि हा एक्स ॲडिशन करताना एक्सचा स्क्वेअर होत नाही, मल्टिप्लिकेशन करताना स्क्वेअर होतो, लक्षात असू द्या. ओके, ॲडिशन करताना एक्सच असतो. आणि हे 66 येते. आता याला आपल्याला इथं एकची टर्म 1 करायची, तर आपण काय करू, इथं 33ने डिवाइड करू दोन्ही टर्मला. डिवाइड बाय 33 ऑन बोथ साईड. मग 33ने डिवाइड केले असता 33 इथे पण केले, 66ला वर 33 1 33. बरोबर. 1 आला तुमचा इथे, 1 आल्यावर 1 एक तर राहिला तुमचा, 32 2 66. मग इथं किती राहिले, 2 राहिले. एक्स इज इक्वल टू काय आला तुमचा 2. द नंबर इज द 21x इज इक्वल टू 21 इंटू 2. हा 2 आहे, इथं मल्टिप्लाय करायचा. मग किती आले तुमचे 42. द ओरिजिनल नंबर इज 42. आपला ओरिजिनल नंबर तो असेल तो 42 असणार आहे. त्याला आता एक्झाम्पल नंबर 6 बघूया. सम तिकीट्स ऑफ ₹200 अँड सम फॉर ₹100 ऑफ ड्रामा. ड्रामासाठी तिकीट किती, ₹200 आणि ₹100 आहे. वेअर सोल्ड ॲट थिएटर द नंबर ऑफ तिकीट्स फॉर ₹200 सोल्ड वॉज 20 मोर दॅन द नंबर ऑफ तिकीट्स ऑफ 100. 20 तिकीट काय केले 200चे 100च्या तिकीटपेक्षा जास्त विकले गेले. द टोटल अमाऊंट रिसीव बाय द थिएटर बाय सेल ऑफ तिकीट वॉज 37,000. फाइंड द नंबर ऑफ 100 तिकीट सोल्ड. यांचं काय म्हणणं आहे, 200चे तिकीट आहे ते किती जास्त विकले, 20 मोर दॅन विकलेले. ओके, 200चे 20 तिकीटे जास्त घेतले आणि 100चे किती विकले हे तुम्हाला काढायचे आहे. टोटल किती 37,000चे विकले. मग तुम्हाला 200 आणि हे किती केले 20 मोर, हे तुम्हाला हे करायचे ॲड करायचे. नंतर तुमचे काय करायचे, याच्यामधून ते मेन अमाऊंटमधून मायनस करायचे. मग तुम्हाला 100चे अमाऊंट निघणार. त्याला तर मग सॉल्व करूया. ॲन्सर, लेट द नंबर ऑफ 100 तिकीट सोल्ड बी एक्स. तर 100 तिकीट सोल्ड केले हे आपल्याला माहिती नाही, तेच तर काढायचं आहे आपल्याला, म्हणून आपण एक्स लिहिलं. बरोबर. नंतर द नंबर ऑफ तिकीट्स ऑफ ₹200 सोल्ड वॉज 20 मोर दॅन द नंबर ऑफ तिकीट्स ऑफ 100 सोल्ड. हे सेंटेन्स आपण कुठून लिहिलेले, इथे, इथून तर इथपर्यंत लिहिलं आपण. ओके, हे सेंटेन्स तसंच लिहायचं, तुम्हाला काही चेंजेस नाही करायचे. द नंबर ऑफ ₹200 तिकीट सोल्ड इज एक्स प्लस 20. आता 200चे पण आपल्याला काय माहिती आहे का, किती तिकीट विकले, 20 मोर विकले. पण मग हे किती विकले अजून 200 हे माहीत नाही आहे 200चे. मग एक्स प्लस 20 लिहिले आपण. बरोबर, एक्स प्लस 20 लिहिले. द अमाऊंट received by the sale of ticket is 100x in plus 200x plus 20 is equal to 37,000. 100ला आपण x कन्सिडर केलं होतं. बरोबर. आणि 200चे x प्लस 20 कन्सिडर केले होते. मग डिवाइड बाय द 100 ऑन बोथ साईड. 100 काय केलं, बोथ साईडला डिवाइड केलं. 100ला इथं ह्या टर्मला पूर्ण टर्मला डिवाइड केलं, इथे पण आणि इथे पण. ओके, हे बा
नंतर 100 1 जा 100, इथं काय रिमेनिंग राहिला x राहिला बरोबर. इथं 100ने 200ला डिवाइड केले 2 राहिलं 2x + 20 आहे इथे टर्म. आणि इथे काय केलं हे 2 0 कट झाले, याचे पण 2 0 कट झाले, मग किती उरले 370. नंतर काय होईल तुमचं इक्वेशन x तसा तसा 2ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेतलं 2x 2 × 20 40 आले तुमचे 370 तसेच लिहून घेते. 2x + x 3x आले +40 370 बरोबर. आता नेक्स्ट स्टेप करताना सबट्रॅक्टिंग 40 ऑन बोथ साईड. 40 काय केली दोन्ही साईडमधून मायनस केले, हे बघा इथं 40 आणि इथं -40 केले. 40 गेट कॅन्सल, पण प्लस चिन्ह आहे तर मायनस याचं उत्तर काय 0चे येणार आहे म्हणून 3x आले. आणि 370मधून 40 मायनस केले असता 330 ॲन्सर येईल तुमचं. ओके. नेक्स्ट आहे तुमचं डिवाइड बाय 3 ऑन बोथ साईड. आता बोथ साईडला आपल्याला 3ला काय एक्स टर्म करायची म्हणून काय 3ला बोथ साईडनी डिवाइड केलं. मग 3ने डिवाइड केलं असतं काय येतं तुमचं एक्स आला. 3 इथं डिवाइड केलं 30ला, इथं पण 3ने डिवाइड केलं 3 इथे की 3ने केलं असतं इथं 1 आलं 1x म्हणजे एक्स आला तुमचा. आणि 3ने 3 11 जा 33 आणि हा 0 इथं लिहून घेतला म्हणजे किती 110 110. मग x = 110. द नंबर ऑफ ₹100 तिकीट सोल्ड वेअर 110. कळलं म्हणजे 7 नंबर एक्झाम्पल ऑफ द 3 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स 5 टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर इज 9 more than 4 टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर फाइंड द नंबर. आता हे एक्झाम्पल दिले 3 कॉन्सिक्युटिव्ह नंबर दिलेले, आपण ते कन्सिडर करताना काय x, x + 1 अँड x + 2 कन्सिडर केले बरोबर. द स्मॉलेस्ट नंबर इज 9 more than. स्मॉलेस्ट नंबर आहे तो काय 9 more than आहे 4 टाइम्स ऑफ द ग्रेटेस्ट नंबरपेक्षा 4 टाइम्स काय हे आहे. तर नंतर काय फाइंड द नंबर करायचे त्याला. तर मग बघूया. फर्स्ट आहे लेट 3 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर आपण लिहून घेतले x + 1 अँड x + 2. हे तुम्हाला माहितीच पाहिजे कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर कोणते आहे. x इज द स्मॉलेस्ट अँड x काय झाला तुमचा स्मॉलेस्ट नंबर झाला, x + 2 काय झाला तुमचा ग्रेटेस्ट नंबर झाला, ते पण लिहून घेतला आपण फ्रॉम द गिवन कंडिशन. हे गिवन कंडिशनमध्ये दिलेलं आहे कळलं. नंतर 5 टाइम्स द स्मॉलेस्ट, इथं काय सांगितलं 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. 5 टाइम्स स्मॉलेस्ट सांगितलं आहे तुम्हाला. मग काय करशाल 5 × x ही टर्म लिहिली. 5 टाइम्स स्मॉल आहे ना मग 5x लिहिला. 4 टाइम्स द ग्रेटेस्ट, मग याला काय 4ने मल्टिप्लाय केलं आपल्या ह्या टर्मला. इथं बघा स्मॉलेस्ट नंबर 5 टाइम्स स्मॉलेस्ट म्हणून आपण 5ने मल्टिप्लाय केलं. आणि इथं किती 4 टाइम्स ग्रेटेस्ट म्हणून इथं 4ने मल्टिप्लाय करतो बरोबर. मग 4 × x + 2 आणि 5 × x काय आलं 5x आणि इथं 4x हे टर्मला नंतर खाली सॉल्व करताना करू. 5x इज द ग्रेटर दॅन 4x + 2 बाय 9. बाय 9ने काय आहे तुमचे मोठे आहे, इथे 9ने मोर सांगितलं म्हणून बाय 9 ग्रेटर लिहिले किंवा इथं मोर दॅन लिहा. मोर शब्द पण तुम्ही लिहू शकता मोर दॅन 4x + 2 बाय 9. नंतर काय 5x हे आपण इक्वेशनच्या स्वरूपात लिहू. 5x = 4x + 2 + 9 लिहून घेतले बरोबर. नंतर 5x 4ने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं 4x 4ने 2ला मल्टिप्लाय केल्यावर 8 आणि +9 इथे. ओके. नंतर 5x तसे = 4x 8 + 9 17. आता 17 आले तुमचे. 4x इकडं =च्या राईट साईडला आला तर लेफ्ट साईडला आला तर काय होईल मायनस होईल. इथं प्लस साईन इकडे येत आणि मायनस होईल. 5x - 4x x आणि इथे 17 रिमेनिंग राहिलेले हाच. ओके. तर x = किती आला 17. मग x + 1 = काय सांगितलं आहे 18. x + 2 = 19. x + 18 कसे काय आले कळालं का तुम्हाला. इथं xची व्हॅल्यू काय आहे 17. मग 17 + 1 = 18. 17 + 2 = 19 बरोबर. हे लक्षात असू द्या. द 3 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर आर 17 18 19. x हा आला x + 1 आपलं हे इक्वेशन बघा इथे. x + 1 काय आपला
18 आणि x+2n आपलं हे सेकंड हे कॉन्झिक्युटिव्ह 3 नंबर होते आपले x+1 आणि x+2. फक्त एक्सची व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करायची आणि त्याचा ॲन्सर येते. मग 3 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर आर 17, 18, 19. बरोबर, हे झालं तुमचं फायनल ॲन्सर. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर ह्या एक्झाम्पलमध्ये काय करतो, राजू एक सायकल घेतो. बरोबर, राजू सायकल घेतो, ती बायसिकल काय करतो तो अमितला विकतो, पण 8% काय करतो प्रॉफिट करतो त्याच्यामध्ये. बरोबर, पण अमित काय करतो, ती सायकल राजूकडून घेतल्यानंतर ती काय करतो रिपेअर करतो. ते रिपेअर करायला त्याला काय होतं 54 रुपीज लागतात. पण ती 54 रुपीज खर्च करून तो काय करतो देन सोल्ड बायसिकल. परत तो सायकल कोणाला विकतो, निखिलला विकतो. तो कितीला विकतो 1134 म्हणजे 1134ला विकतो विथ नो लॉस ऑर प्रॉफिट. त्याला लॉस होतो का प्रॉफिट होतो हे आपल्याला माहिती आहे का नाही. मग फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ द बायसिकल फॉर विच राजू परचेस इट. मग राजू कितीला परचेस करतो हे काढायचे. राजू अमितला विकतो, अमित कोणाला विकतो निखिलला विकतो. बरोबर, निखिलला विकतो. मग निखिल त्याचं काय करतो, त्याला किती हे होतं प्रॉफिट होतं हे सगळं राजूला आपल्याला काढायचं. राजूला कितीला परचेस झाली हे काढायचं एवढ्या ह्याच्यावरून. त्याला तर मग सुरू करूया. लेट द कॉस्ट प्राईस ऑफ द बायसिकल दॅट. बायसिकलची प्राईस माहिती का नाही, मग आपण कन्सिडर करू. राजू परचेस बी एक्स रुपीजला कन्सिडर केली म्हणजे आपल्याला माहितीच नाही आहे. राजू सोल्ड हिज बायसिकल टू अमित ॲट 8% प्रॉफिट. हे बघा, राजू सोल्ड बायसिकल टू अमित ॲट 8% प्रॉफिट. हाही तसं सेंटेन्सला आहे, तुम्हाला याच्यामध्ये चेंजेस काहीच करायचे नाही मनाने. 8% प्रॉफिट ऑन एक्स रुपीजवर काय झालं 8% प्रॉफिट केला. मग एक्स इंटू हे काय केलं 8%. हे 8% येऊन 8 डिवायडेड बाय 100%. म्हणजे काय डिवाइड कशाने होतो 100ने होतो. 100ने डिवाइड केला असता काय होईल तुमचं, इथं तुम्हाला कितीने डिवाइड करावं लागेल 2ने. 2 4 जा 8. बरोबर, आणि 2ने 100ला डिवाइड केला असता 50 आला आपला. बरोबर, 2 5 जा 10 आणि हा 0 इथे. नंतर इथं ॲन्सर काय आलं तुमचं. परत याला डिवाइड केलं कशाने, इथेच तुम्ही डिवाइड केलं तरी चालेल. मी नेक्स्ट स्टेप सॉल्व केली, इथेच तुम्ही डिवाइड केली. परत कशाने करशाल तुम्ही 2ने डिवाइड केला. 2 2 जा 4 आणि 2 25 जा 50. म्हणजे इथं 2 आणि 25 आले तुमचे. बरोबर, 2 आणि 25 आले असता तर 8% प्रॉफिट ऑन एक्स इज इक्वल टू 2/25 इथे लिहून घेतले. 2ने एक्सला मल्टिप्लाय केल्यावर 2x आणि हे खालचे 25 आलं. हे 8% प्रॉफिट ऑन कोणाला झाला, हा राजूला झालं. हे आपण काढून घेतलं अगोदर इक्वेशननुसार. नंतर राजू सोल्ड द बायसिकल टू अमित फॉर ₹x + 2x डिवायडेड बाय 25. राजू सोल्ड कितीला करतो x + 2x डिवायडेड बाय 25. म्हणजे आपण इथलं हे प्रॉफिट झालेलं होतं ते सर्व आपण काढून घेतलेलं आहे. 25 इंटू x 25 आता x इथे. बरोबर, राजूला सोल्ड कितीला करतो हे आपल्याला माहिती का नाही. त्याच्यात x + 25 20x + 25. मग 25 इंटू x केलं प्लस हे 2x. बरोबर झालं इक्वेशन. आणि हे 25 इथे. मग 25 इंटू x 25 आणि हे 2x आणि हे 25 इथे. नंतर 25 + 2x 27 25 इथे आले आपण. आलं लक्षात. नंतर अमित स्पेंट ₹54 फॉर रिपेरिंग. अमित काय करतो रिपेरिंगसाठी किती खर्च करतो 54 रुपीज खर्च करतो. सो द कॉस्ट ऑफ बायसिकल फॉर अमित इज काय झाली तुमची 27x + 20 डिवायडेड बाय 25 प्लस काय होईल तुमची 54 काय झाली त्यांनी रिपेरिंगसाठी कॉस्ट लावली ती घेतली आपण. बरोबर, नेक्स्ट आहे अमित सोल्ड द बायसिकल टू निखिल फॉर 1134 विथ नो लॉस नो प्रॉफिट. अमित काय सोल्ड करतो. आता पहिल्यांदा काय केलं राजूने अमितला विकली, अमितने कोणाला विकली निखिलला विकली. बरोबर, अमित सोल्ड करतो बायसिकल निखिल फॉर 1134 विथ नो लॉस नो प्रॉफिट. नो लॉस होतो आणि नो प्रॉफिट होतो त्याला. बरोबर, 27x 25 + 54 इज इक्वल टू 1134.
हे आपलं इक्वेशननुसार करून घेतलं. नंतर सबट्रॅक्टिंग 54 ऑन बोथ साईड. 54 काय केले, बोथ साईडला आपण काय केले, सबट्रॅक्ट केले. मग इथे 54 कट, नंतर 27 डिवायडेड बाय 25 बरोबर. नंतर इथे काय होईल, 1134 मायनस 54 केल्यावर 1080 राहिले तुमचे. नंतर मल्टिप्लाय 25 ऑन बोथ साईड. दोन्ही साईडला काय करायचं, मल्टिप्लाय 25ने केलं. 25ने मल्टिप्लाय केला असता ते इथे टर्मला 25 लिहिले, इथे पण 25 लिहिले. 25 कॅन्सल. नंतर काय इथे 25 याला मल्टिप्लाय केल्यानंतर किती येतील, 27,000 आणि इथं काय उरलेले रिमेनिंग 27x. मग डिवायडिंग बाय 27 ऑन बोथ साईड. डिवाइड काय करायचे, 27x. 27x डिवाइड केलं, इथं काय उरले x, इथलं 27ने डिवाइड केले, इथं 27 1 तर 27 आणि हे 30 इथे आले बरोबर. मग इथं काय आलं 1000, x इज इक्वल टू 1000. द कॉस्ट प्राइस ऑफ द बायसिकल टू राजू परचेस इज ₹1000. आलं लक्षात. कितीला परचेस केली होती राजूने, 1000ला. हे झालं तुमचं फायनल ॲन्सर. 9 नंबरचं एक्झाम्पल आहे तुमचं. अ क्रिकेटर स्कोर 180 रन्स इन द फर्स्ट मॅच. क्रिकेटर काय करतात, फर्स्ट स्कोर किती करतात, 180 रन करतात मॅचमध्ये. 257 रन्स इन द सेकंड मॅच. सेकंड मॅचमध्ये किती करतात, 257. फाइंड द नंबर ऑफ रन्स शुड स्कोर इन द थर्ड मॅच. मग थर्ड मॅचमध्ये किती स्कोर केला, सो दॅट द ॲव्हरेज ऑफ रन्स इन द 3 मॅचेस बी 230. आपल्याला काय काय काढायचं, फर्स्ट आणि सेकंड मॅचचं दिलेलं आहे, थर्ड मॅचला किती असतील आणि त्यांचं ॲव्हरेज किती आलेलं आहे, 230 आलेलं आहे. कळलं, म्हणजे थर्ड मॅचचं काढायचं आहे आपल्याला. लेट द क्रिकेटर स्कोर x रन इन थर्ड मॅच. माहिती आहे का तुम्हाला थर्ड मॅचचा, नाही. मग तो काय मानला आपण, x मानला. द टोटल रन स्कोर बाय द क्रिकेटर. मग टोटल स्कोर क्रिकेटरचा किती आहे, 180 प्लस 257 प्लस x म्हणजे काय, थर्ड मॅचचा स्कोर कन्सिडर केला आपण. नंतर रन्स इन द मॅचेस. ॲव्हरेज रन मॅचेस माहिती आहे आपल्याला, मग ते आपण लिहून घेतले. टोटल रन स्कोर बाय क्रिकेटर हे पण माहिती आहे बरोबर. नंबर ऑफ मॅचेस किती झाल्या, 3 हे पण माहिती आहे. मग आपण इथं लिहिताना 230 × 180 हे घेतलं आपलं, 180 257 आणि ही तिसऱ्या मॅचचा स्कोर x बरोबर. आणि ह्या 3 मॅचेस झाल्या. नंबर ऑफ मॅचेस किती झाल्या, नंबर ऑफ मॅचेस 3. मग इथं 3 लिहिल्या. आता 230 इथं डिवाइडला इकडे जाताना मल्टिप्लाय होईल. 230 × 3 किती होईल, 690 आणि इथं किती होईल, यांची दोघांची ॲडिशन 437 आणि हा x बरोबर. आता 690मधून तुमचे 437 मायनस केले असता किती रिमेन राहता, 253. द क्रिकेटर शुड बी स्कोर 253 रन इन द थर्ड मॅच. हे झालं तुमचं फायनल ॲन्सर. आता तुमचे ॲन्सर बरोबर आलेले आहे का नाही हे चेक करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, 180 प्लस 257 प्लस 253ची ॲडिशन करायची आणि डिवाइड बाय 3 केलं तर तुमचं ॲन्सर काय झालेलं पाहिजे, 230 आलं पाहिजे. हे मॅच झालं तर तुमचं ॲन्सर करेक्ट आहे. मॅच होतं आहे, तुम्ही व्हेरीफाय करून बघा. ओके. 10 नंबर एक्झाम्पल. सुधीर्स एज इज 5 मोर दॅन द 3 टाइम्स द एज ऑफ वीरू. वीरूपेक्षा 5 मोर आहे, 3 टाइम्स एजपेक्षा वीरूचा. तर अनिल एज इज द हाफ एज सुधीर. अनिलचं एज काय आहे, हाफ एज आहे सुधीरपेक्षा. इफ द रेशिओ ऑफ द सम सुधीर अँड वीरू एज टू 3 टाइम्स अनिल एज इज 5:6, देन फाइंड वीरू एज. तर आपल्याला ह्या याच्यावरून काय करायचं आहे, कोणाचं एज काढायचं आहे, वीरूचं एज काढायचं आहे. चला तर मग सॉल्व करायला सुरू करू. लेट द एज ऑफ वीरू बी x कन्सिडर केले, x इयर. देन द एज ऑफ सुधीर इज 3x + 5. 3x + 5 केलं 3 टाइम्स म्हणून 3x लिहिला आणि 5 मोर आहे म्हणून 5 घेतलं. अनिल एज इज हाफ एज ऑफ सुधीर. अनिलचं एज किती आहे, हाफ सांगितलं त्याने. बा अनिल एज हाफ एज ऑफ सुधीर म्हणून आपण काय केलं, हाफ लिहिलं. अनिल एज इज इक्वल टू 3x + 5 डिवायडेड बाय 2 केलं तर काय होईल,
आपला हाफ अनिलचं एज निघाल याच्यामधून, बरोबर. द सम ऑफ सुधीर एज अँड विरू एज, सम ऑफ सुधीर एज आणि विरू एजचं किती सांगितलं, 3x + 5 + x, बरोबर, इज इक्वल टू 4x + 5. हे काय झालं, सम ऑफ सुधीर एज अँड विरूज एज झालं. नंतर काय, 3 टाइम्स अनिल एज, 3 टाइम्स काय अनिलचं एज आहे, मग 3 इंटू काय करशाल तुम्ही, अनिलचं एज. 3 टाइम्स काय अनिलच्या एजपेक्षा, मग अनिलचं एज काय आलं तर 3x + 5 / 2, याला 3ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय होईल, याचं एज निघाल. नंतर फ्रॉम द गिवन कंडिशन, गिवन कंडिशननुसार 4x + 5, बरोबर, 4x + 5, 3x + 5 / 2 हे घेतलं आणि क्रॉस मल्टिप्लाय काय केलं, 5 / 6, 5 हे रेशो दिलेला आहे तुम्हाला इथे 5:6, याच्यामुळं 5:6 घेतला. आता इथं काय करू शकतो आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन, बरोबर. 6ने ह्या टर्मला मल्टिप्लाय करायचं, 5ने ह्या टर्मला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे ही टर्म इथे जाईल, ही टर्म इथे येईल. बघा इथे आली, ही इथे गेली. आता इथे केल्यानंतर ही स्टेप तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर मी तुम्हाला नेक्स्ट स्टेप सांगतो, याच्यापेक्षा इझी स्टेप आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करायचं, 4x 5, ही स्टेप तर तुमच्या लक्षात आली आहे. ही स्टेप आपल्याला सॉल्व करायची. ही आपली स्टेप लिहून घेतलेली आहे. आता 6 × 4 केले, किती येतात तुमचे, 6 × 4 24x, 6 × 5 30 इज इक्वल टू 5 × 3 50, बरोबर, 5 × 3 50. तर ही स्टेप आहे तुमची 3x + 5, ही तशी लिहून घ्या / 2. आता इथे ही टर्म तुम्हाला तशीच लिहून घ्यायची, 24x + 30 इज इक्वल टू 15 × 3 45x, 14 × 5 किती होता, 75 + 75 / हे 2 तसे 2ला मल्टिप्लाय होत नाही, ह्या वरच्या टर्मला मल्टिप्लाय होतो, नेहमी लक्षात असू द्या. आता इथे काय होईल, हा 2 इकडे डिवाइडला इकडे येताना काय होईल, मल्टिप्लाय होईल ह्या टर्मला, 24x + 30 / 2 आणि इकडे ही टर्म काय राहिली शिल्लक, आता 45x + 75. नेक्स्ट स्टेपमध्ये 2 × 24x 48x + 30. नेक्स्ट स्टेपमध्ये काय येईल तुमचं, इथे 45x + 75. आता ही टर्म काय, x ची टर्म सेपरेट करून घ्या, 40x इकडे 45 इकडे, 45 इकडे आणून घ्या या साईडला, 48x मायनस किती येईल तुमचा 45x इज इक्वल टू 75 मायनस 30 इकडे आल्यानंतर मायनस होतील. मग इथे किती शिल्लक राहतील तुमचे 3x आणि इकडे किती राहतील तुमचे, सॉरी इथं आपली स्टेप चुकली 2, इथं किती होतील तुमचे 60 होतील. ओके, इथं तुमचे 60 येतील. मग 75 मायनस 60 किती झाले तुमचे 15 रिमेनिंग राहिले. मग x इज इक्वल टू किती राहिले तुमचे 15 / 3 केले. 3 काय होईल इकडे मल्टिप्लाय इकडे येतात डिवाइड, x इज इक्वल टू 5 हे झालं तुमचं ॲन्सर. तर तुम्हाला लिहिताना कसं लिहिशाल तुम्ही विरुज एज इज 5 years. फायनल लिहिताना विरुज एज इज 5 years हे तुमचं फायनल ॲन्सर झालं.